सर कॉल करता सर, मैं कॉल करता। हो ये एकोणीस तारखेला भारती पटले जी CRPFमध्ये जवान होती, ती डिलेवरीकरिता ॲडमिट झाली आणि तिचं ऑपरेशन 20 तारीखला करण्यात आला। 20ला ऑपरेशन झालं आणि 21 तारखेला 4 वाजतापर्यंत तिची प्रकृती चांगली होती। 4 वाजतानंतर प्रकृती बिघडली आणि तिला तत्काळ त्यांच्या नातेवाईकाने खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं। खाजगी रुग्णालयानं ती बरी होऊ शकत नाही किंवा तिच्यावर उपचार करण्यास नकार दिल्यामुळे पुन्हा त्यांनी गंगाबाई रुग्णालयात ॲडमिट केलं, जिल्हा रुग्णालयात, आणि तिथं मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम झाला आहे, पोस्टमॉर्टमची रिपोर्ट येण्यास आहे। मी त्याच दिवशी त्याच्या परिवाराला भेट दिली, त्यांच्याकडून माहिती घेतली, तर दुसऱ्या दिवशी मला कळलं की एक आणखी पेशंट जिचं नाव कल्पना मनोज मेश्राम, जी खमारीची आहे, त्याच दिवशी ह्या महिलेच्या ज्या दिवशी ऑपरेशन झाला होता त्याच दिवशी तिच्यासुद्धा ऑपरेशन होऊन बाळंतपण झाला होता आणि तिची प्रकृतीसुद्धा खालावली आणि त्यामुळे त्याला गोंदियाला BGW हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। ती आता व्यवस्थित आहे, पण कुठंतरी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे किंवा शस्त्रक्रिया करताना जी चूक झाली त्यामुळे त्याचा मृत्यू पावला, असा त्यांच्या परिवारालाही संशय आहे आणि आम्हालासुद्धा संशय आहे। त्या निमित्तानं मी मुख्यमंत्री महोदय यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलं। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनासुद्धा पत्र दिलं आणि उच्चस्तरीय चौकशी होऊन जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता विनंती केलेली आहे। आम्ही 20 तारखेला गुरुवार दिवस होता, त्या दिवशी आम्ही काही टेस्ट होत्या, त्या टेस्ट करून बायकोला आम्ही ॲडमिट केलं। ते बोलले की आता तुम्ही एडिट करा, शुक्रवारी तुमची सीजर होणार। तर आम्ही गुरुवारी आम्ही बायकोला भरती केलं। त्याच्यानंतर शुक्रवारी 12:53 सीजर झालं। 12:53 सीजर झालं। त्यानंतर सीजर झालं 21 तारखेला। 20ला आम्ही भरती केलं, 21ला सीजर झालं। मग 22ला 12पर्यंत तब्येत बरी होती, 12-1पर्यंत तब्येत बरी होती। मग मी घरी आलो, अचानक मला फोन आला की म्हणे थोडं गर्दन वगैरे दर्द म्हणजे दुखत आहे म्हणे। तर मग मी गेलं, तर त्यानंतर पेशंट जो गेल्यानंतर मी घरून तिरोड्याला गेलं। त्यानंतर सलाईन ऑलरेडी अगोदरच खतम झालेली होती, तर मी OPDमध्ये परत गेलं। म्हणून मॅडम म्हटलं सलाईन खतम झाली, संपलेली आहे म्हटलं। तर ते काही आले नाही। मग परत मी थोडं पेशंटसाठी नारळ पाणी घ्यायला गेलो, परत बोलायला लागलं त्यांना, म्हणलं मॅडम पेशंटची हालत थोडीशी जास्त होत आहे, तुम्ही सलाईन बघून घ्या। ते नंतर नर्स आल्यानंतर त्यांनी BP वगैरे चेक केलं, शुगर वगैरे घेतलं, काही पेशंटचं येत नाही। त्याच्यानंतर मी म्हणलं मॅडम कसं, तर मग ते बोलले की OPD की तरफ ले चलो। मग आम्ही बेड चेंज करून कॅज्युलिटीमध्ये घेऊन आम्ही OPDला आणलं पेशंटला आल्यानंतर ते पेशंट बोलायला लागले की मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत आहे आणि माझ्या पोटात दुखत आहे।
त्यानंतर आम्ही ओ पी डीमध्ये आणलं तर ते ऑक्सिजन लावली त्यांनी. मग त्यांना विचारलं, मग डॉक्टर साहब कैसा ये होगा कि नहीं यहाँ? तो बोले यहाँ नहीं होगा, आप गंगाबाई में उधर गोंदिया लेके जाओ. तर मग आम्ही गोंदिया, मग त्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटची 108ला फोन लावला आणि ॲम्ब्युलन्स केलं तात्काळ. म्हणजे तिथं आम्हाला अर्धा तास लागला ते ट्रीटमेंट त्यांचं. त्यानंतर आम्ही गोंदियाला घेऊन गेलो पेशंटला. गंगाबाई आम्ही पेशंटला प्रायव्हेटमध्ये घेऊन गेलो. त्याचं नाव तिथं आम्हाला सांगितलं अगोदरच की बोले पेशंट आपका बोर हो गया है पूरा. तिथून आम्हाला बोलले, त्यांनी काही प्रोसिजर केलं. तिथून बोलले की आम्हाला तुम्ही आता पेटेसला घेऊन जावा. तर हे सर्व लापरवाही तिरोड्याला झालेली आहे आणि जे कोणी डॉक्टर आहे त्याच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे. आणि आज माझ्या परिवार झालेला आहे, तर हे कोणी दुसऱ्या परिवार झाले नाही पाहिजे, हे माझी अपेक्षा आहे. आणि डॉक्टर जो आहे त्यांच्यावर कारवाई पूर्णपणे व्हायला पाहिजे. आरोप आहे की माझी बायको डॉक्टरच्या लापरवाहीनं मृत्यू पावलेली आहे.